गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळ झालेली आहे, पाऊस पडतोय, छान वातावरण झालं आहे आणि ह्या वातावरणामध्ये आता मॅडम काहीतरी नाश्ता बनवतील. नाश्ता बनवून झालं की आम्ही काहीतरी पुढची ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवू. तर चालू आहे शिरा बनवायची तयारी. मॅडम बनवत आहेत शिरा, गोड शिरा. आज आम्ही ठरवलंय आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही आमचा फिल्टर वर्ड फिल्टर नाही, फिलर वर्ड फिलर वर्ड आहे तरचा वापर करणार नाही. बघूया होतंय का हा चॅलेंज पूर्ण. कारण आम्ही जेवढे पण व्हिडिओ केलेत आता, तिच्या एंडने पण आणि माझ्या एंडने पण एकच शब्द वारंवार नसतं. प्रत्येक वेळेला आम्ही यूज केला तो म्हणजे तर. कुठल्या गोष्टीची सुरुवात तर. हे हा मी काय काल तूप बनवलंय. तुपाचा गोळा. आईस्क्रीम ती अशी घरी कॅन्डी बनवायचं आपण तशी नाही रे. एवढं तूप निघालं. चांगलं आहे की. आणि ते पण घरचं झालं ना तू. Yes. भेसळयुक्त तर नाही झालं. हेल्दी फॉर यू. छान झाले. मला असंच आवडतं शिरा. कमी पाणी आणि असं सगळं मोठ्या मोठ्या झाडांचं. थँक्यू सो मच. आधी खा मग थँक्यू बोल. हो बरोबर आहे. शिरा बनवून झालेला आहे आणि मला जसा शिरा लागतो म्हणजे एकदम टिपिकल टेस्ट आहे शिऱ्याची माझी. जास्त गोड नाही लागत, जास्त असं पुजट नाही लागत. एकदम परफेक्ट शिरा झाला, एक नंबर. थँक्यू सो मच. सकाळ सकाळी असा हेल्दी आणि असं मनासारखा नाश्ता झाला ना, दिवस एकदम भारी जातो एकदम. पुन्हा एकदा थँक्यू. तुझा दिवस आज खूप भारी जाणार. थँक्यू. हॅलो गाईज, तर आम्ही रेडी झालोय. आम्हाला काही शूट करायचे आज, पण आज पुण्यात इतका पाऊस पडतोय तर आम्ही ऑर्डर केले झेप्टो वरून. घरची ग्रोसरी नाही, खूप पाऊस पडतोय आज म्हणून मी ग्रोसरी झेप्टो वरून ऑर्डर केली आहे. आणि त्यात आहे नारळ पाणी, कारण आम्हाला वीकनेस फील होतोय. दोघांना पण होतंय. तिला होतंय ठीक आहे, तिचं साहजिक आहे. मला पण होतंय. एक गडबड झाली ऑर्डर करताना, मी बघितलीच नाही क्वांटिटी किती आहे. मी ऑर्डर केले 70 रुपयाचे 2 आलू बुखार. हे लास्ट टाइम आम्ही आणले होते 70 रुपीजचे 500 ग्रॅम. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 8 ते 9 आलेले सेम क्वांटिटी. मी क्वांटिटी बघितलीच हे नाही. बघा, मी बघितलीच अवोकाडो नाही. नंतर महागातलं फळ. अरे यार नाही, मी बघितलंच नाही क्वांटिटी किती आहे. सॉरी. इट्स ओके. भांड दे एखादं. काय झालं अक्षू? नारळ पाणी फोडून ठेवलं आणि तिथं सोप्यावर असं ठेवून दिला. मी नारळ पाणी फोडला आणि विसरून गेली. सोपं सगळं आता नारळ पाणी झालं. सोप्याला पण सोप्याला विकनेस आला होता ना, त्याला पण नारळ पाणी. आहे का पाणी? बघू आता. बापरे, भरलं? हो बघ. आई ग, सगळं गेलं? सगळं गेलं का? ओव्हरफ्लो झालं. ओव्हरफ्लो नारळ पाण्याचं. सगळं गेलं पाणी, वाया गेलं. मग एवढंच पाणी आतपर्यंत गेलं वाटतं. इकडे बघ. आज काय झालंय काय माहिती, नुसती गडबड होती आणि हे सगळं सोप्याने घेतलं नारळ पाणी आमचं. सोप्याला अशक्तपणा काय लागला आज जास्त. काय गडबड डे आहे का? तू तर सकाळ सकाळ बोलला आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. तू नाही, मी काय बोललेलो, नाश्ता केल्यानंतर मूड फ्रेश होईल, दिवस चांगला जाईल. तू बोलली नंतर की आजचा दिवस नक्कीच चांगला जाईल. तुला पण त्यांनी टोपी दिली, आम्हाला पण टोपी दिली आणि आजच्या दिवसाची झालेली एकदम अशी गडबडी सुरुवात. बघूया. निंबू पाणी बनवून थोड्या एनर्जीसाठी. हा, बनवावीच लागेल, नाहीतर मी असं गळून जाईल खाली. नाहीतर हे मी ऑलरेडी काय? गळालो आहे. हे काय 700 रुपये 70 रुपये. 70 रुपयाचे 2 आलू बुखार. वो अमृत का प्याला हमें दीजिए. निंबू पाणी, कारण नारळ पाणी आमचं सोप्याने पिला. नारळ पाणीचं स्वप्न दाखवून लिंबू पाणी हातात आलेलं आहे. चला तुला मग. छान, तुला व्हाईट शर्ट खूप छान दिसतो माहितीये. फ्रेश वाटतं. हा, म्हणजे छान दिसतोस. हे व्हाईट शर्ट तूच मला दिलेलं आहे, त्यामुळे हा व्हाईट शर्ट एवढा मला सूट होतो, फ्रेश दिसतो.
आज मी गाईज खूप वेळ लावून माझा छानसा मेकअप केलाय. मी खूप छान दिसते आज. खरंच दिसतेस, नजर न लागू तुला कोणाची. कुठं राहते इथे ना? मेकअप काय भारी झालाय. मी सगळे प्रोडक्ट असे फेसेस कॅनडाचे वापरले. मस्त. केस मी हेअर वॉश नाही केला, बट हेअर सोडले तर मेकअप परफेक्ट एकदम. खूप पाऊस पडतो आज. पर्क फॉर व्हिडिओ. भारी वातावरण झालंय. आमची रील शूट झाली आहे. आणि त्याचे हे बक्षीस राहिलेले 2 चॉकलेट, एक तिला एक मला. आता मला बनवायचं जेवण आणि मग व्लॉगिंग. अरे कॅमेरा असेल. पैलवान, लुक ॲट माय पैलवान. ये बा, ये देख. आम्ही हे करतोय स्वतःला. काय करतोय आपण? काय करतोय? तेच आठवत नाही, तेच आठवत नाही. सो गाईज, आम्हाला आता उशीर झालाय खूप जास्त. आम्ही सकाळपासून रील शूट करतोय. अगदी तू काय करतोयस बाय द वे? ऑर्डर करतो रे ऑनलाईन. आता सकाळपासून वेळच भेटला नाही ना. तुला वेळ भेटला काहीतरी बनवला. सकाळी नाश्ता केला, त्याच्यानंतर काय आपण खाल्लंच नाही ना. नाही ना. आता परत वेळ पण झालाय, तुलाही लॉग इन करायचंय, मलाही जायचं जॉबवर. मग ठीक आहे, काहीतरी करू ऑर्डर. ठीक आहे. हा, आजच्या दिवस करूया, कारण खूपच कारण जास्त खूपच उशीर जास्त झालाय. उशीर झाला ऑलमोस्ट. प्लीज भाकरी, मटन, सोलकढी. काय मग? चला आता आम्ही जेवून घेतो आणि हा व्लॉग आम्ही उद्या कंटिन्यू करू. तर भेटूया उद्या आणि ह्या 2 डेजचं कंबाईन करून आम्ही एक व्लॉग टाकू. बाय बाय. आता आज ताटामध्ये जे काय आहे ते या सरांचं अतिशय प्रिय आहे. कसं खातोय बघा, एकदम रावडी स्टाईल. भाकरी रश्श्यामध्ये मिक्स केली आहे आणि अरे 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 अरे. हा, बघणार पण नाही तो आता व्लॉग बी काय नाही. चूल मटनचा रिव्ह्यू देण्यासाठी परत एकदा खाता खाता कॅमेरा ऑन केलाय. खरंच म्हणजे असं मन तृप्त होतंय. मी एवढा इन्व्हॉल्व झालं खाण्यामध्ये की काय बरं होते मला ते पण माहित नाही. असलं भारी आहे जेवण. पैसे कॉस्टली आहे पण मजा आहे. मस्त टेस्ट आहे, खरंच टेस्ट. हॉटेल चूल मटन. ह्या एक खरं निसर्गाचं सौंदर्य. तर मी आलोय आज खोपोलीमध्ये. काही कामानिमित्त खोपोलीमध्ये यायचं ठरलं होतं आणि तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की हा ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करू. ऋतूसुद्धा माझ्यासोबत येणार होती, बट पाऊस पण खूप जास्त आहे आणि ह्या दिवसात तिला एवढं ट्रॅव्हल करणं योग्य नाही वाटलं, म्हणून मी तिला नाही आणली. पण मी तुमच्यासोबत ही पूर्ण खोपोली जर्नी शेअर करणार आहे. तर आत्ता इनिशियली तुम्हाला दाखवतो मी पूर्ण खोपोलीचे धबधबे. बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला शूट करून दाखवतो एकदा. दिस इज द ब्युटी ऑफ नेचर. वाव पायसाप. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो एवढं क्लिअर, पण डोळ्यांनी जे नेत्रसुख भेटते ना या निसर्गाचं, विच इज अमेझिंग. ते शब्दात सांगणं होणारच नाही. एवढं भारी वातावरण झालंय. बट यार ऋतूला खूप मिस करतो यार. ती असती ना मस्त मज्जा यायला असते आणि तिने पण भारी एन्जॉय केलं असतं. रिअली मिस यू यार ऋतू, खरंच. मी आता चाललोय तुम्हाला दाखवणार एक धबधबा, जो खोपोलीचा फेमस धबधबा आहे, झनीत धबधबा. आता मला माहीत नाही तिकडे चालू आहे की बंद आहे, कारण मागे थोडा नाही जाणार मी आतमध्ये. एवढं डेंजर आहे इथे. बापरे बापरे, बेकार. तुम्हाला आता एक धबधबा दाखवतो मी. मला नाही माहिती दिसेल का नाही तुम्हाला. इथं थांबा, जस्ट वेट. मंदिर आहे मित्रांनो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बट पुढे नाही जाऊ शकत. मी तुम्हाला इथनंच एक धबधबा दाखवतो. वेट. हा एक धबधबा आहे
इथनं पण एक धबधबा दिसेलच तुम्हाला. ऑसम गोष्टी आहेत. खोपोलीबद्दल सांगायचं झालं तर खोपोली आहे ना निसर्गाच्या सान्निध्यात एक भारी शहर आहे. तिथे तुम्हाला मान्सून सीझनमध्ये तर खूप सारे नजारे किंवा धबधबे बघायला भेटेल, एक नॅचरल ब्युटी बघायला भेटेल. खंडाळ्याचा भाग आहे तिकडे समोर, म्हणजे खंडाळ्याचा जो लोणावळा खंडाळ्याचा जो हायवे आहे ना, तिथनं खोपोली इतकी छान दिसते, सुंदर दिसते. सनसेट पॉईंट ऑफमधून सनसेट पॉईंट जो आहे खंडाळ्याचा, तिथनं सुद्धा खोपोली दिसते. आणि त्या त्या पॉईंटने सुद्धा खोपोलीचा नजारा इतका बघण्यासारखा आहे. प्लस प्राचीन गोष्टीसुद्धा खोपोलीला थोडा जोडलेला आहे, जसं की शिवालयीन एक मंदिर आहे, गगनगिरी महाराजांचं मोठं मठ आहे, संस्थान आहे त्यांचं. कनेक्टिव्हिटी खूप छान आहे खोपोलीची. आणि लोणावळ्याच्या एकदम पायथ्याशी असल्यामुळे तुम्हाला लोणावळा कनेक्ट आहे, मुंबई कनेक्ट आहे, पुणे कनेक्ट आहे. छान आहे म्हणजे खोपोली. वाह. हे आहे खोपोलीचं गगनगिरी मठ. टाटा पॉवरमधनं जे पाणी येतं त्या नदीच्या शेजारीच गगनगिरी मठ आहे. आणि जिथने हे झरे वगैरे वाहतात त्याच्याच एकदम पायथ्याशी हे खोपोलीचं आहे तळं. आणि त्या तळ्याच्या शेजारी जे आहे हे आहे खोपोलीचं प्राचीन शिवालय, शिव मंदिर, वीरेश्वर मंदिर. हाय गाईज, तर तुम्ही खोपोली बघितली असेल. अक्षय छान फिरला, एन्जॉय केलं त्याने. माझं वर्किंग होतं आणि पाऊस खूप होता म्हणून मी जाऊ शकली नाही. नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूया की खोपोलीला इन डिटेल एक्सप्लोअर करायचं, तुम्हाला दाखवायचं. पण ह्या व्हिडिओसाठी इतकंच. खूप जास्त पाऊस असल्यामुळे त्याला पण इतकं फिरता नाही आलं, इतकं प्रॉपर व्हिडिओ करता नाही आल्या. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.